आज रोटेगावमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दादा दानवे यांचे चिरंजीव सुद्धा प्रचारामध्ये आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. काय वाटतं भाई आपल्याला या निवडणुकीबद्दल? 2026च्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आम्ही सर्वजण रोटेगाव गावामध्ये आलेलो आहे. 15-20 वर्षापासून या भागामधील न झालेला विकास, अनेक समस्या, स्वच्छतेच्या समस्या, रस्त्याच्या समस्या, याच्यावर ह्या इथून पुढे होऊ द्यायचं नसेल, चांगलं विकसित शहर, विकसित गाव आपल्याला पाहिजे असेल तर मशाल या चिन्हावर बटन दाबून आमच्या दोन्ही उमेदवारांना निवडून द्यावं अशी मी विनंती सर्व जनतेस. भैया, भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट यांची युती झाली होती, पण युतीमध्ये परत बिघाड झाला, याच्यावर काय बोलणार आपण? मुळात या वृत्तीमध्येच बिघाड झालेला आहे. शिंदे गट असू दे किंवा भारतीय जनता पार्टी असू दे, एकनिष्ठ नाही, फक्त सत्तेसाठी यांची मारामाऱ्या चालू असतात. बाकी यांना जनतेशी काही देणं घेणं नाही राहत. त्यामुळेच आम्ही मशाल या चिन्हाखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या उमेदवाराला निवडून द्या, कारण की हेच लोक जनतेसोबत एकनिष्ठ आहे आणि हेच लोक जनतेसाठी जनतेचं काम करणार आणि आपलं गाव पुढे घेणार. सर, काय बोलाल तुम्ही या विषयावर? सवनगाव गटामध्ये सुद्धा असा प्रकार घडलेला आहे. भाजप पुरस्कृत असा शब्द वापरून त्यांचे बॅनर पोस्टर लागलेले आहेत, जे उमेदवार आहेत. हे खरं तर भाजपने पण विचार करण्यासारखं आहे की त्यांचे एकनिष्ठ भाजपच्या लोकांना पण तिकीट दिलं नाही, त्यांना डावडलं. ज्या लोकांनी शिवसेनेसोबत पण एकनिष्ठ दाखवली नाही, त्या सगळ्या मतदार लोकांचा विश्वासघात केला. खरं तर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. एकनिष्ठ लोक, शिवसैनिक हे सगळे आमच्या पाठीशी आहे आणि हा बालेकिल्ला परत एकनिष्ठ शिवसैनिकांच्या हातात राहणार. जनतेला कळून चुकलं आहे की यांना फक्त पदं लागतात, यांना काही जनतेचे कामं करायचे नाही. राजकीय पुढारी सगळे येऊ लागले, पण जनतेची समस्या कुठे सुटत नाही आहे आणि एकनिष्ठाच्या पाठीमागे लोक राहणार आणि हा बालेकिल्ला आम्ही परत आमच्या हातात घेणार. दिवंगत नंदकुमार शिंदे यांचे आपण चिरंजीव आहात. त्यांचं राजकारण बघून आपण ह्या गटामध्ये काय समस्या बघताय आजच्या परिस्थितीमध्ये? या गटामध्ये अनेक समस्या आहे. जर आपण गावामध्ये गेलो तर स्वच्छता कुठेच दिसत आहे नाही. महाराजांच्या पुतळ्याजवळ पण आपण सगळ्यांनी बघितलं की कशी धूळ झाली आहे. रस्त्याचं आपण सगळ्यांनी बघितलं, आपल्या माध्यमातून आपण सगळ्यांनी रस्ते दाखवले, रस्त्याची कशी बिकट अवस्था आहे. आमदार साहेबांचे निधी जरी आले असेल तर जिल्हा परिषदच्या मार्फत कोणतेही कामं झाले नसेल. मागं पण आमदार साहेबांनी सभा घेतली, आमदार साहेबांनी त्यांचेच कामं सांगितले, पण जिल्हा परिषदलं एकही काम त्या तिथलच्या उमेदवारांनी सांगितलं नाही. आणि राहिला प्रश्न भाजपचा, तर भाजप हा फक्त शहरापर्यंतच मर्यादित आहे. ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न कोणीच सोडवायला तयार नाही आहे. म्हणून यावेळेस सर्व गावांनी एकनिष्ठपणाने आमच्या पाठीशी राहिले आणि या निवडणुकीमध्ये 7 तारखेला सगळ्यांचे मतदान फक्त एकनिष्ठ उमेदवारच्या पाठीशी राहणार आणि 9 तारखेला आपल्या सर्वांना हा रिझल्ट दिसून लोकांना दाखवून देणार. तुमच्याच पक्षाने असा आरोप केलेला आहे का भारतीय जनता पार्टीने किंवा शिंदे गटांनी ह्या गटामध्ये जो विकास केला हा राज्याचा पैसा नाही, हा केंद्राचा पैसा आहे, याबद्दल काय बोलणार? पैसा कोणाचाही असो, विकास होणं महत्त्वाचं आहे आणि जर विकास केला असेल तो दाखवणं पण पाहिजे. आज कोणताही नेता हा कुठलाही पैसा जर आणला असेल तरी तो विकास कसा झाला आणि कुठून झाला हे सांगता येत नाही आहे. आणि जर विकास झाला असेल तर समोरच्या उमेदवारांना मी परत प्रश्न करतो की आपण 2-3 कामं तरी दाखवा की तुम्ही आपल्या सर्कलमध्ये या जनतेसाठी, या शेतकरी बांधवांसाठी केले आहे. काय बोलणार आपण या विषयावर? काय बोलणार तुम्ही आता? काय बोलणार? मी एक नवीन युवा पिढी आहे, मला एक संधी द्या, मी त्या संधीचं सोनं करेन. संधी द्या, सोनं करेल, पण तुमच्या समोर समस्या काय आहे? नागरिकांच्या समस्या काय आहेत? नागरिकांच्या समस्या, रस्ता, हापसा, मंदिरं, घर वगैरे अशा समस्या आहेत त्यांच्या, तर मी ती समस्या त्यांच्यावाल्या सॉल्व करेन. भायगावमध्ये वॉटर ग्रीडचं काम झालेलं असं कागदावर दाखवण्यात आलं, परंतु प्रत्यक्षात तिथं नळसुद्धा नाही. काय बोलतो? नाही, खरं तर आता जनतेला कळून चुकलं आहे की आपण कुठेतरी विकासाच्या मार्गावर चालणाऱ्या नेत्यांना आपण निवडून दिलं
पण कुठेतरी ते कुठे दिसत नाही विकास. हा विकास जर कागदावर असेल आणि सत्यात नसेल तर तो काहीच कामाचा नाही. जनतेला जर प्यायचं पाणी जर भेटत असेल तर जनता पण त्यांच्या पाठीशी राहील. पण जनतेला पण कळून चुकलं आहे की यावेळेस हा जिल्हा परिषद सर्कल जर खरंच विकासाच्या मार्गावर चालवायचा असेल तर आपल्याला परत एकदा हा भगवा शिवसेनाचा एकनिष्ठांचा शिवसेना जी आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच पाठीशी राहून आपल्याला आपल्या येणाऱ्या 5 वर्षामध्ये सगळे काम करून घेणं आहे. तुम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून मतदारांना काय आव्हान करणार? मी सर्वांना एकच आवाहन करतो, गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही एकच माणसाला निवडून देऊ लागले. त्या माणसाने जर विकास केला असेल तर तुम्ही त्याच्या पाठीशी राहा. जर विकास नाही केला असेल तर आम्ही एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून आपल्या सर्वांना आवाहन करतो की आम्हाला परत एकदा 5 वर्ष संधी द्या. ही संधीमध्ये आम्ही या 5 वर्ष जे मागचे 10 वर्षामध्ये कामं झाले नाही ते या 5 वर्षामध्ये करून दाखवेल. जनतेचं प्रेम आमच्या पाठीशी आहे आणि सर्वांना आम्ही परत एकदा आवाहन करतो की जर येणाऱ्या 5 वर्षामध्ये या सर्कलमध्ये विकास हवा तर आपल्याला एकनिष्ठ राहून शिवसेनेच्या पाठीशी राहणं आहे आणि पद्माताई नंदकुमार शिंदे यांना निवडून देणंच आहे.